नमस्कार. आज थेट भेट ग्रेट भेट या कार्यक्रमात आज नवीन एक गेस्ट यांची आपण ओळख करून देणार आहोत. त्या गेस्ट आहेत ज्यांनी अनेक वर्ष सरकारी नोकरीत राहून आणि त्याही उच्च पदावर राहून आता त्या निवृत्त झालेल्या आहेत, सेवानिवृत्त झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी आपली कामाची चुणूक दाखवलेली आहे आणि त्या होत्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे लेखाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या आणि आता त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. प्रत्यक्ष त्यांची ओळख मी आता करून देणार आहे. त्या आहेत सौ अनुराधा रामकृष्ण मेस्त्री. तर आता प्रत्यक्ष आपण त्यांच्याशीच बातचीत करूया आणि पुढील त्यांचा जीवन प्रवास कसा झाला आणि त्या कशा घडल्या याबद्दल आपण सविस्तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. माझं पूर्वाश्रमीचं नाव आहे शुभांगी यशवंत चेऊलकर आणि आताच सौ अनुराधा रामकृष्ण मेस्त्री. अच्छा, बरं. आपण आपलं बालपण कसं आणि कुठे झालं? रत्नागिरी येथे पेटकिल्ल्यामध्ये या गावामध्ये माझा जन्म झाला. तिथेच माझं बालपण पण झालं आणि प्राथमिक शिक्षण किल्ला जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शिक्षण महिला विद्यालय गोदूताई जांभेकर महिला विद्यालय रत्नागिरी येथेच झालं. अच्छा, बरं. आपण या सर्व हे करत असताना आपण नोकरीला कधी लागलात आणि कोणत्या पदावर आपण रुजू झालेल्या होता सुरुवातीला? मी SSC झाल्यानंतर शासकीय नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेली मराठी आणि इंग्रजी टायपिंग दोन्ही उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर 1979 मध्ये राज्य निवड मंडळ औरंगाबाद यांच्या मार्फत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि जिल्हा कोषागार रत्नागिरी येथे शासकीय नोकरीत मी प्रवेश केला. मुंबई विद्यापीठाची BCom पदवी प्राप्त केली. शासकीय सेवेत असताना महाराष्ट्र राज्य वित्त संवर्गाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली परीक्षा उत्तीर्ण होऊन राजपत्रित अधिकारी वर्ग 2 पदावर तसेच त्यानंतर राजपत्रित अधिकारी वर्ग 1 कनिष्ठ अशा पदावर नेमणूक झाली. बरं. आपलं हे शिक्षण गावाकडे झालं की मुंबईतच झालं? रत्नागिरी येथेच झालं. पेटकिल्ला हे माझं जन्मस्थान जिथे होतं तिथेच बालपण आणि शिक्षण आणि प्रारंभिक नोकरी पण तिथेच झाली आणि पदवी शिक्षण सुद्धा रत्नागिरी येथे मुंबई विद्यापीठ BCom मी झाले. गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथेच झाले. बरं. आणि तिथूनच तुमचा खरा प्रवास नोकरीचा प्रवास सुद्धा रत्नागिरी येथूनच सुरू झाला. कारण माझी पहिली नियुक्ती जिल्हा कोषागार रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य निवड मंडळ औरंगाबाद यांच्या मार्फत 1979 मध्ये माझी जिल्हा कोषागार रत्नागिरी येथे नेमणूक झाली पहिली. बरं, त्यानंतर आपला जीवन प्रवास म्हणजे जे वैवाहिक जीवन कसं काय झालं? तिथून नंतर आपण मेस्त्री या घराण्यात कसं काय आलं? तिथूनच माझं म्हणजे 79 नंतर 1-1.5 वर्षात आमचं हे लव्ह मॅरेज आहे आणि माझे पती लेखक आहेत आणि त्यामुळे आणि परीक्षेच्या निमित्ताने म्हणजे महाराष्ट्र वित्त सेवा संवर्गाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी आमची परीक्षा आहे ती आम्ही ऑफिस मार्फतच दिली होती आणि त्यामध्ये आम्ही राजपत्रित अधिकारी म्हणून आम्हाला नेमणूक मिळाली वर्ग 2चे आणि नंतर आम्ही राजपत्रित अधिकारी वर्ग 1 झालो. 81 नंतर आमचा जीवन प्रवास वैवाहिक जीवन सुरू झालं आणि त्यानंतरच आम्ही ह्या ऑफिसच्या परीक्षा त्याच्यानंतर त्यांच्या परीक्षा म्हणजे MA वगैरे पुढचं उच्च शिक्षण असं आमचं वैवाहिक जीवन झालं. आणि आमच्या परीक्षा मुलांच्या परीक्षा
अशातच म्हणजे ऑफिशियल ते मुंबई येथे येऊनच आम्हाला परीक्षा ऑफिशियल द्यायला लागत होत्या. त्या आम्ही बर. वरवरच्या परीक्षा दिल्यामुळे आम्हाला राजपत्रित अधिकारी म्हणून आम्हाला प्रमोशन मिळाली. हा. आणि त्याप्रमाणे आम्हाला वित्त विभागाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये किंवा ऑफिसमध्ये अशा आमच्या बदल्या होत गेल्या. बर. तर एकंदरीत आपला जोडीदार जो आपण निवडला तोही एक चांगल्या प्रकारचा जोडीदार आपल्याला मिळाला आणि एकंदरीत आपले दोघांची जोडी शोभणारी आणि दोघंही सरकारी नोकरीतच असल्यामुळे बरोबर समतोल जुळला गेला. आणि आपण आपण आम्हाला तर माहित आहेच की रामकृष्ण मिस्त्री हे स्वतः लेखक आहेत आणि हे सर्वांगी त्यांच्या गुण जे आहेत, सर्वांगुण जे म्हणतात ते लेखकाचे जे गुण असायला हवे ते त्यांच्यातही आहेत तेवढेच. आणि त्यांना सपोर्ट म्हणजे तुमची एक साथ त्यांनाही मिळालेली आहे, लाभलेली आहे. आणि अशा पद्धतीत तुमचं हे वैवाहिक जीवन सध्या चालूच आहे. आणि एकंदरीत मला हेच विचारायचं आहे की आपल्या आई वडिलांचा तो त्यांच्याकडून आपल्याला कसं काय साथ मिळाली? माझे वडील जे यशवंत जेऊलकर हे टेलरिंगचे व्यवसाय करायचे आणि माझी आई पण गृहिणीच होती, पण ती माझ्या वडिलांना व्यवसायात मदत करायची, म्हणजे काज बटणं किंवा हातशिलाई. आणि त्यावेळेला पॅन्ट वगैरे ना सुताची बटणं लावायची, तर ते सुतापासून बटणं तयार करणे वगैरे अशी ती मदत करायची. आणि आम्ही जी भावंड होतो, मोठा भाऊ अरविंद जेऊलकर तो उपकोषागार अधिकारी होता. गीता बिर्जे ही जिल्हा कोषागार रत्नागिरी येथे वरिष्ठ लिपिक म्हणून होती. भालचंद्र चोलकर हे इंडियन ऑइल मध्ये कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून होते. तर असा हा प्रगतिशील परिवार आम्हाला लाभला, मला लाभला. आणि त्यांच्या सहकार्याने आणि प्रेरणेने माझा जीवन प्रवास सुखकर झाला. आता वडिलांनी आमच्या रत्नागिरी येथे राहून आमच्या सर्व भावंडांना शिक्षण देऊन समर्थ केले. आणि ते यशवंत चोलकर हे जे माझे वडील होते ते संगीत दर्दी होते. हार्मोनियम, तबला, डगा, वीणा, सारंगी हे सर्व वाद्य ते कौशल्याने वाजवत आणि गायनाची सुद्धा त्यांना उत्तम आवड होती. नाट्य दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन असं ते मंडळामार्फत जाऊन गावोगावी जाऊन ते प्रवास करून त्यांना शिकवायचे किंवा मदत करायचे. ते स्वतः सुद्धा नाटकात काम करायचे, तर स्त्री पार्ट करायचे. पण मला ह्या गोष्टीचं म्हणजे माझी काय संगीताबद्दल मला आवड होती, हे होती, पण एक बालपणात फक्त शाळा इथपर्यंतच सीमित राहिलं. ते माझं जे काय अभिनयाचं होतं किंवा नाचाचं होतं ते तेवढंच सीमित राहिलं. कारण त्यानंतर एसएससी नंतर मला एक नोकरी करायची आहे किंवा शिक्षण पुढचं घ्यायचंय आणि नोकरी करायचंय आणि घरही सांभाळायचंय, की विवाहानंतर आपल्याला घर बाईला सांभाळणं आवश्यक आहे. म्हणून गृहिणी म्हणून मी उत्तम राहीन असं मला वाटत होतं. आणि त्याचाच ह्याने मी प्रवास केला आणि त्या ह्याने अभ्यास करणं किंवा काय करणं. आणि त्याच्यासाठी माझ्या भावंडाची, आई वडिलांची आणि माझ्या पतीची देखील लग्नानंतर बरीचशी साथ होती, म्हणून मी ते करू शकले असं मला म्हणून म्हणावं लागेल. आणि माझ्या मुलांनी सुद्धा या बाबतीत मला खूप मदत केली. कारण त्यांनी जर आपला अभ्यास वेळेवर करणं किंवा हे करणं मला त्यांचा घ्यावा लागत होता, तर तो जर थोडस दुर्लक्ष केलं किंवा माझ्या परीक्षांना मी इथे मुंबई येथे यायची तेव्हा त्यांना घेऊन यायची, मग त्यांच्या परीक्षा अभ्यास असा राहायचा, मग ते जाऊन ते पूर्ण करायचे. आणि त्यांनी आपला नंबर किंवा हे त्यांनी कधीही त्याच्यात कमतरता भासू दिली नाही मला. त्यामुळे मी माझं हे त्यांच्या सहकार्याने मी करू शकले. पतीचं तर काय, त्यांचा अभ्यास, त्यांचा साहित्याची आवड, त्यामुळे थोडं बहुत घराकडे दुर्लक्ष होणं किंवा त्यांचं शिक्षण, उच्च शिक्षण असं घ्यावं लागलं. त्यामुळे त्यांचं साहित्याची आवड असल्यामुळे रात्रंदिवस जागरण करून का होईना. आणि अकाउंटचं काम आमचं दोघांचंही असं असल्यामुळे आणि 3 वर्षांनी बदल्या व्हायच्या, त्यामुळे ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये मग थोडं बहुत इकडे तिकडे व्हायचं. पण या सगळ्या गोष्टीत माझं आणि माझ्या पतीचं
होतं मेहनत घेण्याचं किंवा त्या बाबतीत सहकार्य होतं म्हणूनच मी एवढी वरच्या पदावर जाऊ शकले असं मी म्हणेन. बरोबर बरोबर. एकंदरीत या सर्व मागे पतिराजांचा आणि कौटुंबिक सुद्धा मुलांचाही तुम्हाला चांगला हो हो प्रतिसाद हो. लाभला होता. मुलांच्या बाबतीत काय सांगाल आपण? आता हे सगळं करत असताना मुलांनाही आपण कसं काय सांभाळणार वगैरे हो, हो. नोकरी माझी सांभाळून? मुलगी प्रीती आणि मुलगा दिग्विजय, स्नुषा अमृता हे तिघे जण इंजिनियर असून ते महावितरण महापारेषणमध्ये वर्ग 1 कनिष्ठ अधिकारी म्हणून आहेत, हा. सध्या कार्यरत आहेत. तर त्यांनी पण लहानपणापासून कुठल्या विविध स्पर्धा किंवा शाळेत नाच, गाणी, नाट्य असं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन अशामध्ये भाग घेताना आई वडिलांची तर मदत लागणारच होती, पण वडील कुठे रत्नागिरी, कुठे असे मुंबई अशी बदली असताना सुद्धा त्यांनी आपला अभ्यास केला. मला पण त्या मानाने असं म्हणजे त्यांना शिकवायला लागायचंच, कारण काय व्हायचं लहानपणी ते इंग्लिश मिडियमला असल्यामुळे त्यांना क्लासला पाठवणं वगैरे असं काही कधी झालं नाही. तर मी घरातच अभ्यास घ्यायचे आणि तरीही त्यांनी आपलं जे अभ्यासातलं होतं ते प्रगतीशीलच राहिलं आणि लास्ट पर्यंत कॉलेजपर्यंत त्यांनी कधी 11वी-12वी कधीही क्लास नाहीत काय नाही आणि तरीही त्यांनी उच्च शिक्षण घेतलं, चांगलं हे केलं आणि सरकारी नोकरीत आमची इच्छा होती दोघांची की त्यांनी सरकारी नोकरी करावी, म्हणून त्यांनी त्यांची इच्छा नव्हती पण त्यांनी आपलं मन हे करून आई वडिलांना जे मान सन्मान हवाय किंवा आई वडिलांची इच्छा आहे की आम्ही शासकीय नोकरीत असावे म्हणून त्यांनी ते जॉईन केलं. त्याच्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागला, परीक्षा द्याव्या लागल्या आणि मग त्यांचंही जीवन त्यामुळे सुकर झालं असं आता वाटतंय. पण त्यावेळेला मात्र त्यांनी थोडासा विरोध केला होता, पण आता सगळं ठीक आहे. खरंच ह्या सगळ्या गोष्टी सांगताना तुम्हालाही स्वाभिमान वाटत असेल किंवा या अशा गोष्टी खरंच ही स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जेणेकरून आपण आपण जे केलं तेही मुलांना चांगल्या प्रकारे करता यायला हवं या हेतूने जी आपण केलेली मेहनत आणि मुलांनी केलेली मेहनत ही आज कुठेतरी फळाला आलेली आहे हे येथे आपल्याला निदर्शनास येत आहे. तर आपण महिलांना काय संदेश द्याल? आता ह्या आजचा जो जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्ताने आपण जसं हिरकणीसारखं महाराष्ट्राची हिरकणी म्हणून समजून आपण जे आम्ही आज आपल्याशी मुलाखत घेत आहोत आणि आज या अशा आपल्यासारख्याच महिलांना पुढे काय सांगाल की आपण कशा घडले पाहिजेत, आपण कशी आपण जीवनात आपण प्रगती साधण्यासाठी आपण कशी कशी प्रयत्न केले पाहिजे याबाबत काय सांगाल? महिलांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे. शिक्षण घेतलंच बर पाहिजे. सर्व क्षेत्रात हिरिरीने भाग घेऊन आपली कर्तबगारी सिद्ध केली पाहिजे. झाशीची राणी महाराणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, पंतप्रधान इंदिरा गांधी, डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी, अहिल्याबाई होळकर, मिसाईल वुमन टेसी थॉमस, कल्पना चावला अशा थोर महिला विभूतींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा आणि वाटचाल करावी आणि मेहनतीचं फळ हे नेहमी चांगलं असतंच आणि मिळतच असं मला तरी वाटतंय. बरोबर बरोबर बरोबर. आणि मेहनतीचे फळ एक मिळतच राहणार आणि जसं आपण जशी मेहनत घेतली आणि जसं आपलं कुटुंब मुलांना चांगलं घडवलं त्याचप्रमाणे संपूर्ण आपलं कुटुंबालाही आपण चांगला हातभार लावला. अशा पद्धतीने इतर स्त्रियांनी सुद्धा असंच नोकरी धंदा करून आपलं कुटुंब सांभाळावं, मुलांना सांभाळावं हेच याच मागची आपली ही तळमळ एकंदरीत दिसून येत आहे. आणि आजचा जो हा कार्यक्रम आम्ही जो महिला जागतिक दिनानिमित्ताने जी आपली निवड केली आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून आपली जी निवड झाली आणि आज आपली अशी एक प्रकट मुलाखत जी आपण आज आमच्या लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि असंच आपली ही उत्तरोत्तर प्रगती यापुढे हो आणि शतायुषी आपणास आयुष्य लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्व
दोन्ही उंबईतांना आणि आपल्या मुलाबाळांना सर्वांना सुख शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजची ही मुलाखत इथेच संपली अशी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.